तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज पण आम्ही जात आहे बकऱ्या घेऊन. मी आणि निकेश जात आहे. आता ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. आणि मित्रांनो, आता एक ट्रेंड सुरू झाला आहे. अर्धा जून संपला तरी पाऊस येत नाही. आणि आता इंस्टावरती ट्रेंड चालू आहे की आमच्याकडे पाण्याची खूप गरज आहे. आता पूर्णपणे जंगल तोडला तर पाणी कुठून येईल बरं सांगा. आता अर्धा जून संपत आला आणि आमच्याकडे तर पाणीच नाही आहे बघा. पूर्णपणे कोरडा आहे. आता थोड्या दिवसात जर हा महिना जर पाणी नाही आला तर आमच्या गावात प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही, अशी कंडिशन झालेली आहे. आणि जंगल तर पाहून घ्या, पूर्णपणे तोडलेलं आहे. आमच्याच गावचं नाही आहे, पूर्ण प्रत्येक गावाचं असंच आहे की प्रत्येक गावामध्ये जंगल तोड केलेले असते. आणि आमचे असं आहे की पावसाळ्यामध्ये शेती होते, त्याच्यामुळे आमच्याकडे तो जंगल आहे त्यांना तोडावंच लागतं. असं फांद्या तरी तोडावंच लागतं, कारण आमचं जे जीवन आहे ते पूर्णपणे पावसाळ्या शेतीवर आहे. आणि उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे पाणीच राहत नाही, त्याच्यामुळे आमची उन्हाळ्याची शेती पूर्णपणे पडीत असते. आणि आम्ही पूर्णपणे डोंगरामध्ये राहतो, त्याच्यामुळे आमच्याकडे उन्हाळ्याला पूर्णपणे शेती होत नाही. आणि ज्यांचं पण थोडंफार पाणी आहे ते जोपर्यंत जे धरणामध्ये असं हे धरण बघून घ्या, हे असं धरणामध्ये जोपर्यंत पाणी राहतं तोपर्यंत शेती केली जाते. ते फक्त हरभरा, गहू, घेवडा, मिरची हे पण जास्त चालत नाही. बघून घ्या, तुम्हाला अजून दाखवून देतो. हे बघा, पूर्णपणे आम्ही डोंगरामध्ये राहतो, त्याच्यामुळे इकडे जास्त प्रमाणात सपाट जागा नाही आणि पाणी सुद्धा नाही, त्याच्यामुळे आमच्याकडे पावसाळा शेती आहे. आणि आता पूर्णपणे जंगल तोड होते. आता जास्त प्रमाणात आपली लोकसंख्या वाढलेली आहे, त्याच्यामुळे इकडे जंगल तोड जास्त प्रमाणात होत आहे, त्याच्यामुळे तो पाऊस पण येत नाही बघा. आणि आता जे पण मोठे जंगल आहेत ज्याच्यापासून हवा येते आणि आपल्याला ऑक्सिजन मिळतं, तेच जंगल आता पूर्ण नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहेत. तर मित्रांनो, हे बघून घ्या, आता पूर्णपणे पाण्याचं वातावरण आज तयार झालेलं आहे. आज पाऊस येईल की नाही येईल हे पण माहीत नाही, पण पूर्णपणे पाण्याचं वातावरण तयार झालेलं आहे. हे बघा, आज पूर्णपणे पाण्याचं वातावरण सगळीकडे तयार झालेलं आहे. आणि बाहेरगावामध्ये पाऊस पण पडत असेल त्याचं काय माहित नाही, परंतु आमच्या गावाकडे पूर्णपणे पाण्याचं वातावरण झालेलं आहे. कारण की काल परवाच्या दिवशीपासून एक इंस्टावरती ट्रेंड चालू आहे की पाऊस ये आमच्या गावाकडे, तुझी वाट बघत आहे, आमच्याकडे खूप गरज आहे तुमची. असं तसं इंस्टावरती स्टोऱ्या चालू आहे, त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडे पूर्णपणे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि इकडे पण बघून घ्या, आता तुम्हाला अर्जुन सागर पूर्णपणे आटून गेलेलं आहे धरण. अर्जुन सागर कोणी बघितला नसेल तर बघून घ्या. हे बघा, हा वातावरण बघून घ्या. इकडे पाणी पण आहे, पण जास्त प्रमाणात नाही आहे, तो पूर्णपणे जास्त प्रमाणात आटून गेलेला आहे. आणि इकडे वरती पण पाणी असतो, पण ते आता पूर्णपणे आटून गेलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आमच्या एवढ्या बकऱ्या आहेत, हे माझ्याच नाही आहेत, माझ्यासोबत अजून एक आहे, तो म्हणजे आमचा निकेश. आणि हे बघा, तू कुठं बसलेला आहे बघा, इकडे इथं थोडंसं दिसत असेल तुम्हाला, तिथं निकेश बसलेला आहे. आणि बकऱ्या इकडे निघून आल्या होत्या, त्याच्यामुळे मी इकडे घेऊन आलो. आणि बघा, ऊन पडत आहे. आज गरमी पण खूप वाढलेली आहे, कारण की त्याचं कारण म्हणजे असं की आता थोडीफार हवा कमी झालेली आहे आणि आता पाऊस पडण्याची वातावरण तयार झालेलं आहे. पूर्णपणे बघून घ्या, इकडे पूर्ण सगळीकडे आता पाण्याचं वातावरण इकडे तयार झालेलं आहे. आणि तुमच्याकडे पण तयार झालं असेल आणि पाऊस पण पडला असेल, पण आमच्याकडे आज पाण्याचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि केव्हा ऊन येतो, केव्हा पावसाचं वातावरण तयार होतो, असं आमच्याकडे चालू आहे. आणि आता म्हणजे अर्धा जून संपत आला तरी सुद्धा इकडे पाऊस पडत नाही. मित्रांनो, बघून घ्या. आणि इकडे पूर्णपणे हा डोंगर आहे, तो पूर्णपणे पेटवून दिला होता. आता थोडं त्याच्यामधून आता जे पण गवत होतं ते थोडं उगायला लागलं आहे. बघून घ्या. बघा मित्रांनो, बघून घ्या, इकडं झाडं तोडलेले आहे. हे का बरं तोडलेले आहे माहित आहे का? याचं कारण कोण आहे माहित आहे का? इसका कारण नरेंद्र मोदी। इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? कारण की काय आहे माहित आहे का मित्रांनो? हे बघून घ्या, जी गॅस आहे त्याचा पूर्णपणे जो दर आहे
त्याचा किंमत जी भरायची आहे ती पूर्णपणे वाढवली आहे आणि आमच्याकडे शेती होत नाही, जी उन्हाळ्यामध्ये आहे ती पूर्णपणे शेती होत नाही आणि आम्हाला जो पैसा मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही याचा वापर करतो. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, इतने शानदार विचार रखते हैं ये. जी आपल्याला स्वयंपाकासाठी ना तो याचा वापर करतो आणि याचं कारण कोण आहे? नरेंद्र मोदी. आणि नरेंद्र मोदीमुळे पूर्ण जंगल जो तोड झालेले आहे हे पूर्ण नरेंद्र मोदीच्या कारणामुळे. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो. कारण की जे आमच्याकडे जो खेडा भाग आहे, जो डोंगर भागामध्ये आहे ना, तो पूर्णपणे लाकडाचा वापर करण्यात येतो. जो चुलीसाठी ना तो पूर्णपणे लाकडाचा वापर करण्यात येतो. आणि लाकडाचा वापर का करण्यात येतो त्याचं कारण म्हणजे असं आहे की आमच्याकडे जो गॅस दिलेला आहे त्याची जी तो भरण्यासाठी जो पैसा लागतो तो आमच्याकडे जास्त प्रमाणात पैसा मिळत नाही आमच्याकडच्या लोकांना. आणि जेव्हा आपण गाडीवरती कामाला जावं लागते, इकडे तिकडे कामाला जावं लागतं, तेव्हा आमच्याकडे पैसा येतो आणि तो पैसा अजून कुठे खर्च होऊन जातो. ते आपल्याला तेल, मीठ, हळद असं जे काय पण लागतं त्याच्यामध्ये तो पैसा आपला वेस्ट होऊन जातो. आणि गॅस आमच्याकडे जास्त प्रमाणात वापरत नाही. पूर्णपणे आपल्याकडे जे असं हे बघा झाडांचे फांदे आहेत, हे असं झाडाचा वापर करण्यात येतो चुलीसाठी, त्याच्यामुळे आमच्याकडे गॅस वापरत नाही. आणि त्याचं कारण आहे नरेंद्र मोदी. चुपचाप घर में बैठ जाओ वरना नेट भी बंद करवा दूंगा मैं. बघून घ्या, हे बघा आदोर आहेत आमचे. आणि आदोर आम्ही उन्हाळ्यामध्ये जेव्हा ऊन असतो तेव्हा आम्ही ते झाडं मस्त तोडून आणि ते तिथं आदोर घाललेले असतात. त्याचं कारण म्हणजे असं आहे की आमच्याकडे पिकं दुसरली येत नाही. पावसाळ्यामध्ये जे पण पिकं आहेत ते आमच्याकडे नागली वरीच येतात. त्याच्यामुळे आमच्याकडे ना ते असं आदोर तयार करून आणि आता पाणी पडला की तेव्हा ते आदोर पिरून आणि तेव्हा आम्ही हे असं जी जमीन आहे त्याच्यामध्ये नांगरून आणि तेव्हा रोपतो. आणि मित्रांनो, आपल्याकडे जे पण हे झाडं तोडण्याचं कारण आहे ते म्हणजे आपला सगळ्यात आधी नरेंद्र मोदी येणार. बेटी चौथ के तारे पिछवाड़े में तो दो निकट जाएगा. यदि बहन पाल रहे हो बेटा. कारण की नरेंद्र मोदींनी जे पण आमची शेती आहे, ही जी पण पावसाळी शेती आहे त्याच्यावरच आम्ही तकून राहिलेलो असतो. आणि ते पण त्यांना पण भाव देत नाही. आणि भाव मिळत नसल्यामुळे आमच्याकडे हे झाडं तोडतात. म्हणजे असं की आता झाडं तोडण्याचं कारण त्याच्यामध्ये काय येतो की मित्रांनो, जे पण गॅस आहे त्याच्यासाठी भरण्यासाठी आमच्याकडे पैसे मिळत नाही. त्याच्यामुळे ते पण आमच्याकडे जो जंगल आहे त्याच्यामधून आम्ही फांद्या काही तोडून आणतो आणि त्याच्यावर आम्ही स्वयंपाक काय करत असतो. आणि आमच्याकडे गॅस भरण्यासाठी पैसा मिळत नाही. आणि आमच्याकडे जे पण आता मजूर आहेत, जे पण गावकरी आहेत, जे पण लोक आहेत ते पूर्णपणे गाडीवर कामाला जातात आणि गाडीवरती कामाला जातात आणि जे पण आमच्या गरजा आहेत त्या भागवतात. आमच्याकडे जास्त पैसा येत नाही मित्रांनो. आमच्याकडे पूर्णपणे जमीन आहे ती पूर्णपणे डोंगराळ भाग आहे, पूर्णपणे डोंगराळ भाग आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे जास्त प्रमाणात पिकं येत नाही. तर मित्रांनो बघून घ्या, आता पाणी स्टार्ट झालेलं आहे बघा. आज पाणी येण्याची शक्यता झाली होती, त्याच्यामुळे आज थोडा थोडा पाऊस येत आहे, थोडं थोडं चितळत आहे. आपला सालेरचा जो राखू भाई आहे त्याने स्टोरी ठेवली होती की लवकर या सालेरकडे पावसाची गरज आहे तिकडे, असं तसं एक स्टोरी ठेवली होती. इथं बाजूला फोटो बघून घ्या. आणि मित्रांनो, आज पाऊस सुरू झालेला आहे. हे बघा, आता बकऱ्या पण आम्ही घरी घेऊन जात आहे आणि थोडं थोडं पाऊस यायला लागला आहे. जास्त नाही पण थोडं थोडं नॉर्मल शितळत आहे. पण आज पाऊस येईल असं वाटतं, कारण की आजचा वातावरण जो आहे तो पूर्णपणे पावसाचं वातावरण झालेला आहे. त्याच्यामुळे आज पाऊस येईल असं मला पण वाटतं. तर मित्रांनो, आता बकऱ्या पिकऱ्या घेऊन आता आम्ही घरी जात आहे. बघा, बकऱ्या पिकऱ्या घेऊन आता मस्तपैकी घरी जात आहे मी आणि निकेश. बघून घ्या. आणि असंच ब्लॉग बघण्यासाठी आपली चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, आता असंच ब्लॉग आपला अपलोड होत राहतील.